गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजचा व्हिडिओ जो आहे तो वन अँड मेनी वर आहे, मीन्स सिंग्युलर आणि प्लुरल या कॉन्सेप्टवर आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। द मेनी फॉर्म ऑफ सम नेमिंग वर्ड्स इज द सेम ॲज द वन फॉर्म। तर आपण या अगोदर व्हिडिओ बघितला, जेव्हा वन टू मेनी करत आहे, जेव्हा वन टू मेनी हा कन्सेप्ट असतो तेव्हा कधी त्याची स्पेलिंगच चेंज होते, तर कधी त्याला एस लागतो तर कधी ES लागतो। तर अशा पद्धतीने आहेत काही व्हिडिओज। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहे की इथे काय होत आहे का त्याचे कुठलंही स्पेलिंग चेंज होणार नाही आणि त्याला ES लागणार नाही असं आहे। तर हा ग्रामरचा भाग आहे आणि हा परफेक्ट आलाच पाहिजे, तरच आपल्याला इथे आउट ऑफ मार्क्स मिळतात, नाहीतर आपल्या चुका ह्या दिसतातच। तर आज आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत छोटेसे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे की यामध्ये वन टू मेनी करताना ना इथे एस लागत आहे ना ES लागत आहे। तर आपण इथे तेच एक्झाम्पल घेत आहोत। म्हणजे चला, वन शिप आणि मेनी शिप, वन डिअर, मेनीसुद्धा काय राहणार डिअर, याचे डिअर्स होणार का नाही। वन फिश, मेनी फिश। आता इथे काय होते, जेव्हा वन फिश आणि मेनी फिश असते, जेव्हा आता फिशच्या खूप वेगवेगळ्या स्पेसीज असेल तरच याला फिशेस आपण लिहितो, अदरवाईज एक फिश असेल आणि अनेकसुद्धा फिशच राहणार। वन एअरक्राफ्ट आणि मेनी एअरक्राफ्टच राहणार। वन सॅल्मन, मेनी सॅल्मनच राहणार। तर कळला तुम्हाला आजचा कन्सेप्ट? आजचा कन्सेप्टसुद्धा इझीच होता। आपल्याला आपण रूल फॉलो केले तर आपण ॲज इट इज हे जसेच्या तसे आपण एक्झाममध्ये आन्सर लिहू शकतो। यामध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागते, इथे कुठलीही चूक करता येत नाही। हे जास्त एक मार्काचेच असतात, पण ते महत्त्वाचे असतात, जेणेकरून पुढेसुद्धा जेव्हा आपण सेंटेन्स लिहितो तर त्या चुका होणार नाही आणि आपले मार्क्स जाणार नाही। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळलाच असेल। व्हिडिओमध्ये फार छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुम्हाला हा कळला अशी मी आशा करते। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फोनिक मराठी या चॅनलला प्रतिसाद द्या, जास्तीत जास्त लाईक करा। थँक्यू व्हेरी मच।